जय श्रीराम. शबास. महत्वाच्या नावाने आवाज आला नाही. ग्रामदेव होते. एवढी सोन्यासारखी नगरी झालेली देवाच्या कृपेनं पुन्हा एकदा नामकरण करायचं. ज्योतिबाच्या महत्वाच्या नावाने कोण बोले. बस. अशी कुस्ती चालू झाली. तुफानी लढा. कुस्तीला सुरुवात झाली. पोलादे मनगटाला भिडले आणि धोका देण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराज पाटलाचा. वजनानं ताकदीनं जवळच असलेला पृथ्वीराज मोहोळ एक चपळ चित्त एक धाण्या वाघ आहे. मोहोळची आणि पाटलाची कुस्ती हिंजवडीच्या मैदानात. ही महाराष्ट्राची माती संतांच्या शिवांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि या मातीतील अस्सल रत्न आखाड्यावरती लढताय. ही माती नीती जपते. हिंजवडी ग्रामस्थांनी नीतिमत्ता जपलेली आहे. ही माती शेती जपते. आपण शेती जपलेली आहे. ही माती मर्दुंकी पुरुषार्थ जपते. आपण मर्दुंकी पुरुषार्थ जपलेला आहे. पांडुरंगभाऊ खाणेकर कुस्तीला पंचा. या लाल मातीची सेवा केल्यानंतर काय मिळत नाही. सगळं मिळते. नाव होते. शबास आहे. बोट द्यायचे नाही. बोट मोडायचे. कुस्ती एकच कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. ज्या पैलवानाची कुस्तीची आतुरता गेल्या 15 दिवसापासून सगळ्यांना लागलेली आहे. मोहोळ आणि पाटील हिंजवडीच्या मैदानात कुस्ती चालू झाली. अनेक जण हे कुस्ती मैदान लाईव्ह बघताय. घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम कुस्ती या युट्यूबच्या माध्यमातून झालं. सुरुवातीला गणेश मानबडे सरांनी सुरुवात केली कुस्ती मधल्या युट्यूब चॅनलची. त्यानंतर अनेक जण त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अनेक जण सोशल मीडियाचा वापर करून अनेक आता युट्यूबर आहे. त्याचे खऱ्या कुस्तीचा प्रचार आणि प्रसार हा पुणे जिल्हा. पुणे तिथं काय होऊ नये. 1961 पासून गदा देण्याची प्रथा चालू झाली. 1961 ते 1974 पर्यंत पुणे जिल्ह्याला गदा नव्हती आणि 1975 ला चंद्रपूरचं अधिवेशन गाजवल्याने रघुनाथ पवार पैलवानांना पहिली मानाची गदा पुणे जिल्ह्याला मिळवून दिली आणि पुणे जिल्ह्यानं हत्तीवरून मिरवणूक काढली रघुनाथ पवार पैलवानची. 1976 पुणे जिल्ह्याला दुसरी गदा मिळवून दिली हिरामन बनकर पैलवानांनी. अकलूजला अधिवेशन झाला आणि दुसरी गदा पुणे जिल्ह्यासाठी मिळवली. त्यानंतर 2001 साली राहुल कर्वे, 2003 दत्ता गायकवाड, 2009 विकी दत्ता, 2017 अभिजित कटके, पुन्हा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ. या पुणे जिल्ह्याचा इतिहास आहे महाराष्ट्र केसरीचा. शबास 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 शबास. हलगेवाले हलगेवाल्यांना पण जोड बघा. समोरून जे दोघांनी एकमेकाच्या लांगा पकडलेले. शबास आहे. दोघांना दोन्ही पैलवानाचे साथीदार कोचिंग करतात. फक्त एक एक जण करा. कुणी करा. एक एक जण करा. म्हणजे असं कुस्ती मैदान हिंजवडीचं पृथ्वीराज मोहोळचा आजोबा आणि कुस्तीवरती प्रेम करणारे गाव. मगाशी वांजळे सरांनी सांगितलं या गावातील जुन्या जाणत्या सगळ्या पैलवानाचा इतिहास सांगितला. गावानं जपलेलं गावानं जोपासलेलं म्हणून कुस्ती खेळ जिवंत आहे. जंगल में रहो
लेकिन चंदन जैसा नहीं। दुनिया में भी बहुत सारे खेल हैं लेकिन कुश्ती जैसा नहीं। शाबाश साहेब, दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी, दोघांनी महाराष्ट्र गाजवलेला हा पृथ्वीराज पाटील इंडियन आर्मी मध्ये सेवेत आहे, देशाची सेवा करतोय। काय तब्येत आहे दोघांच्या, वाटत नाही का प्रत्येकाच्या घरात असला एखादा असावा। आमचं पोरग काय खातंय तर 2 मिनिटात शिजणारी मॅगी खातंय, काय पेतय तर स्टिंग पेतय, आणि काय होतंय तर स्टिंग पिऊन किंग होतंय। अरे घरात असं एखादा पोरग तयार करा। समज अशा सगळ्यांनी टाळ्या वाजवा, दोन्ही पैलवान आपल्याला हारजीत होणार आहे। छातीचा बोजा पाठीवरती टाकला होता, त्याच्यातून निसटण्याचा प्रयत्न। एक तुफानी ताकदीचा पैलवान। शबाश 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 शबाश। हा आता सर मग आता थांबा का हाय या जाग्यावर। कुस्ती जर अंगावरती पडली आणि दवाखान्यात नेलं, एक्सरे काढल्यावर बोललेलं दिसला। दोघांच्या वजनाचा अंदाज घ्या। दोन्ही पैलवानाचं 225 किलोच्या आसपास वजन आहे। असे दोन्ही पैलवान या महाराष्ट्राच्या सभे आणि मानाचे तुरे। पांडव तुम्ही पण फिरता, नाही तर तुम्ही उभं राहिलं तर भिंत लावल्यासारखं होते। असे पांडव खानेकर निपक्षपातीपणाचा निर्णय देणारे, कुठलीही स्पर्धा असू द्या, निर्णय निपक्षपातीपणाचा, आपला परका नाही। कुस्ती करा, अखंड चराचर सृष्टीचा भगवान परमात्मा, पंढरीचा पांडुरंग, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा। सगळे अनेक वारकरी मंडळी या भागात वारीच्या वेळी चालत जात असतात। भक्ती जपलेले, शक्ती जपलेले या हिंजवडी ग्रामस्थांनी अनेक जण महादेवाचे भक्त आहे। ना चिंता ना भय, बोले बाबा की जय। कुस्ती करा, घरात एकच असावा, पैलवान असावा, नाहीतर अनेक जणांचा लग्नात डीजे वाजला की नाचायला लागते। एकच असावा, पैलवान असावा, दुसऱ्याच्या वरातीत नाचणारा नसावा। ये ना त्या ट्रॅक्टरच्या तिकडे ये, ते बसले वरती माणसं तिथे ये। मुळशी तालुका, ज्या तालुक्यानं या कुस्तीला फार मोठा आश्रय दिला, असा मुळशी तालुका आज खऱ्या अर्थानं जवळजवळ 1.5 तास जर आमदार साहेबांनी वेळ दिलेला आहे, कुस्ती बघूनच जायचं। आता विधान भवनात सुद्धा बरेच आमदार पैलवान आहे, बरोबर का भाऊ? करमाळ्याचे नारायणबा पाटील मोठे पैलवान, महेशदादा लांडगे पैलवान, हा चला, गतिमानता पाहिजे, अटॅक पाहिजे, आक्रमकता पाहिजे। या गावानं खरोखर कुस्ती जोपासले, म्हणजे जे थांबलेले ते कुस्तीतले गर्दी मंडळी आहे। बोट द्यायचे नाहीत, बोट मोडायचे नाही, बोट देऊ नका, बोट मोडू नका। दोघाचा एक लाल मातीच्या गामाला चिखल झालेला आहे। हे साध्य करण्यासाठी रोज असाध्य ते साध्य करावं लागतंय, रोज लाल मातीच्या घामाने चिखल करावं लागतोय।
हाताचे हातोडे दोघांचे मानेवरती पडायला लागलेले. दोन्ही पैलवान जिगरबाज पैलवान. पांडव माती टाका या कोळी टाका काय कोळी कोळी भाऊ कोळी घे भाऊ शाबास. अटक आणि आक्रमकता, दमा खसाची कुस्ती. भगव्या रंगेचा या मुळशी तालुक्याचा स्वाभिमान अभिमान खालकर तालुक्याचा पैलवान. त्याचे वडील उपमहाराष्ट्र केसरी, आजोबा महाराष्ट्र केसरी. हे कुस्ती मैदान लाईव्ह चालू आहे अनेक चॅनल वरती. जीवन भाऊ साखरे, हात वरती करा. जीवन भाऊ कुठे? हा लाईव्हच जीवन भाऊ कडे बघितल्या वाटते पैलवानापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागले. हा हा कुस्ती करा पैलवान. जीवन भाऊनी जेवणाची सगळ्यांची सोय केलेली आहे. हा जेवणाची सोय केलेली आहे जीवन भाऊनी. चला कुस्ती करा पैलवान. संजू भाऊ दोघांचं हाताचे हातोडे मानेवरती पडताय. सगळ्यांनी स्फूर्ती द्यायचे. जोरदार टाळ्या करा दोघा पैलवानासाठी. कुस्ती निकाली होणार आहे. या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद कशाचा? आमदार साहेब, या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद आई तुळजाभवानीच्या मळवटाचा, जेजुरीच्या खंडेरायाच्या भंडाऱ्याचा. या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद. पांडव इकडे बाहेरची माती टाका कोळी पंढरीच्या पांडुरंगाच्या चंदरी टिळेचा माती टाका. या महाराष्ट्राच्या मातीला गंधारी छंद आहे. या महाराष्ट्राच्या मातीला गंधारी छंद कशाचा? पंढरीच्या वारीचा आणि बैलगाडीच्या वारीचा या महाराष्ट्राला गंधारी छंद आहे. दोघांनाही समज दिली जाते. कुस्ती करावीच लागणार या महत्वाच्या नगरी. दमा खसाची कुस्ती चालू असलेली आहे. सके जाऊ टाका कोळी कोळी दोन्ही तुल्यबळ पैलवान ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे. पहिल्यांदाच कुस्ती घेण्याचा बहुमान, ही कुस्ती घेण्याचा बहुमान हिंजवडी ग्रामस्थांना मिळाला. याच्या अगोदर कधीच कुस्ती झाली नाही. बस अशीच शबास कुस्ती करा. मातीतील घाण
आणि मनातील राम म्हणजे कुस्ती. पंचाने सांगितल्याशिवाय घाळ बसायचं नाही. हो, दोन्ही पैलवांना आपापले अरे घोटणा ठेवलेला पृथ्वीराज पाटलानं सगळ्यांचा श्वास रोखलेला आहे. पुढच्या वेळी जरा व्यवस्थित बसा. कधी उसळी मारली अंगावर कुस्ती आली कळायचं नाही. हॅलो नंदवांना ते ग्रुप मागे घ्या, सगळं मागे घ्या, मागे घ्या. लक्ष ठेव. टाळ्या करा, टाळ्या टाळ्या. शाबास. बोल बजरंग बली की. शाबास आहे. हॅलो तिथे पहिला मोठी सगळी बाजू पांडव चिरण झाले. जय साखरे ती बाजू सगळी बाजू ती मध्ये येऊ नका ना. टाळ्या वाजवा सगळ्यांना. बस. हा. पाटील पृथ्वीराज पाटीलचे बंधू थोडस एकतर मागे जाऊन सांगा किंवा उभं राहून सांगा. तुम्ही आखाड्यात बसून सांगता हे चुकीचं आहे. विनंती आहे, विनंती आहे. अरे पृथ्वी तू कुस्ती दे, दोघं आपले तुम्ही कुस्ती करा. त्याला अंडर-17 मी स्वतः नॅशनलला घेऊन गेलो होतो. सोनूला सुद्धा घेऊन गेलो होतो. दोन्ही महाराष्ट्राचे नररत्न आहेत महाराष्ट्राला. आणि पंचांचा निर्णय तशी तुझं रंगात आली होती. 5 मिनिटात चालू दिलेला आहे. संदीप भाऊ 5 मिनिटे कुस्ती होईल. नंतर गाव ठेवीन, नंतर पॉईंट त्याला मिळतो. 5 मिनिट लावा, टाइम लावा तुम्ही. दोन्ही पहिला मोठे हिंजवडी आणि वाकडमुळेच आम्ही मोठे आहोत. कंजीर तालीम, गुलशे तालीम, महेशदादा लांडगे आमदार, रमेश वांदळे आमदार, शंकर भाऊ
या 2 तालमीचे राजकारणी कोणत्या चालत नारायण नाही. पाटील आमदार आंतरपीठ का कुस्ती करा, टाळ्या वाजवा आणि एकदा बजरंग बलीचा पुकारा द्या. बोल बजरंग बली की बांधवाच्या नावानं. बांधवा जोडी बांधवाला बुद्धी लागल. पृथ्वीराज लागल. कुस्ती करा पहिलवान. पंचाई लेच्या पेच्या नाहीये. पांडाभाऊ खानेकर त्या ठिकाणी पंच आहे. जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. निर्णय असतो. टाइम लावा 5 मिनिटं. अरुण दादा दोन्ही पैलवान आपले मोठे अहो 2 महाराष्ट्र केसरी सातारा मुक्कामी झालेला आणि नगर मुक्कामी झालेला यांची कुस्तीच कधी झाली नव्हती. अनेकांना ही कुस्ती पाहायची इच्छा होती, परंतु ही कुस्ती हिंजवडी ग्रामस्थांनी घेतली. हिंजवडी ग्रामस्थांसाठी जरा टाळ्या वाजवा. ही महात्वाची कृपा आहे आणि दोन्ही महाराष्ट्र केसरी करंटचे आहेत. दोघही मॅटवर खेळले होते, परंतु कधी त्यांची कुस्ती येत नव्हती आणि ही कुस्ती आता आपल्याला पाहायला मिळालेली आहे. लक्ष दे आणि ही कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केली खऱ्या अर्थाने ते धन्यवादास पात्र आहेत. श्री संतोष जाधव. ही गोष्टी बरोबर सुचलेली आहे. बाबूसाहेब छत्रपती संत